नरेंद्र मोदींनी इंधनाचा वापर कमी करायचं आवाहन केलं आणि दरम्यान आता त्यानंतर मोदींनी त्यांच्या ताफ्यातलीच वाहनांच्या संख्येमध्ये मोठी कपात केली आहे। सुरक्षा नियमांचं पालन करत हा निर्णय घेतला गेला। त्यांच्या वडोदरा आणि गुवाहाटी या दौऱ्यामध्ये हा बदल स्पष्टपणे दिसला। पंतप्रधानांच्या आवाहनानंतर अमित शहांनी त्यांच्याच वाहनांचा ताफा कमी केला। आपल्या ताफ्यात त्यांनी वाहनं कमी केलेली आहेत। तर मोदींनी इंधन बचतीचं आवाहन देशवासियांना केलं आणि या आवाहनानंतर आता राज्य सरकारनं त्या दृष्टीनं पावलंही टाकायला सुरुवात केलेली आहे। मंत्र्यांच्या वाहनांचे ताफे आता अर्ध्यावर येणार असं कळतंय। सगळ्या मंत्र्यांचे वाहन ताफे जे आहेत ते आता अर्ध्यावर येणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः यासंबंधी आज बैठक ते घेणार आहेत असं कळतंय। पोलीस महासंचालक, मुख्य सचिव या बैठकीला हजर राहणार आहेत आणि सुरक्षेची तडजोड न करता ताफ्यातल्या वाहन संख्येवर मर्यादा आणली जाईल। सगळ्या मंत्र्यांच्या ताफ्यामध्ये वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू आहे असंही त्यांनी म्हटलंय। तर मोदींनी आवाहन केलं आणि त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा इलेक्ट्रिक कारचा वापर करायला सुरुवात केलाय। एकनाथ शिंदेंनी प्रतिसाद दिलेला आहे मोदींच्या आवाहनाला आणि त्यांनी स्वतः इलेक्ट्रिक कारचा वापर केलाय। मी स्वतः इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करतोय हे त्यांनी स्पष्टही केलंय। मोदींच्या आवाहनानंतर मी आता इलेक्ट्रिक कारचा वापर करणार हे त्यांनी स्पष्ट केल्याचं पाहायला मिळत आहे। तसंच मोदींना राष्ट्रहित लक्षात ठेवत हे आवाहन त्यांनी केलं असंही शिंदेंनी म्हटलंय। सर्वांनी या आवाहनाचा स्वीकार करावा असं शिंदे म्हणतायत। तर दुसरीकडे ताफ्यातली आवश्यक गाड्या आहेत तेवढ्याच गाड्या ताफ्यात राहतील आणि जेवढ्या गाड्या कमी करता येतील तेवढ्या गाड्या कमी करू। त्याचबरोबर मंत्र्यांनाही याबाबतच्या सूचना दिल्यानं शिंदेंनी स्पष्ट केलंय। दुसरीकडे विरोधकांनाही शिंदेंनी यावेळी खडेबोल सुनावलेले आहेत। राजकारण कुठे करायचं हे विरोधकांना समजलं पाहिजे। ही वेळ राजकारण करण्याची नाही, विरोधकांनी राजकारण करू नये असं शिंदेंनी स्पष्ट केलंय। आता हे जे अपील केलेलं आहे, आवाहन केलेलं आहे, राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून, देशहित डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे आणि त्यामुळे आपण युद्धजन्य परिस्थितीमध्ये सर्वांनी, सत्ताधारी पक्ष असेल, विपक्ष असेल, सर्वांनी एकत्र येऊन या परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे। या ठिकाणी जे त्यांनी काटकसरीचं नियोजन सांगितलेलं आहे त्याप्रमाणे पेट्रोल, डिझेल याचा वापर कमी झाला पाहिजे। मी स्वतः प्रत्येक भारतीय नागरिकांनी हे स्वीकारलं पाहिजे। हे देशहितासाठी आहे आणि देशहित सर्वतोपरी आहे आणि मोदीजींनी नेहमी नेशन फर्स्ट हाच विचार केलेला आहे आणि म्हणूनच आज मी स्वतः या ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकल जे आहे याचा वापर केलेला आहे। राजकारण कधी करावं, कुठं करावं हे विपक्ष आणि विरोधी पक्षाने ठरवलं पाहिजे। खरं म्हणजे राजकारण करायच्या खूप वेगवेगळ्या प्रसंग असतात, वेगवेगळ्या संधी असतात, परंतु राजकारण अशा परिस्थितीमध्ये विरोधकांनी करता कामा नये। हे केवळ राजकारण आहे आणि मोदीजींच्या विरोधामध्ये त्यांना बदनाम करण्यासाठी हे सगळं जे काही सुरू आहे त्यांच्या हातामध्ये काही नाहीये। मोदीजींच्या पाठीमागे 140 कोटी जनता आहे। बरोबर आहे। माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर राज्यातील मंत्र्यांनी सुद्धा आपल्या वाहनांचा ताफा कमी करावा। ज्या 7-7, 8-8 गाड्या आमच्या वाहनांमध्ये होते, मी स्वतः सुद्धा 3 गाड्या माझ्या ताफ्यातल्या कमी केलेल्या आहेत। त्यामुळे आमच्या ताफ्यातल्या गाड्या जेवढ्या आवश्यक आहेत तेवढ्याच गाड्या ठेवणं सगळीकडे माननीय पंतप्रधानांनी जे आवाहन केले त्या आव्हानाचा विचार करून अनेक आमच्या मंत्र्यांनी विदेश दौरे रद्द केलेले आहेत। आशिष शेलार आहेत किंवा आमचे अजूनही काही मंत्रीगण होते ज्यांचे दौरे निश्चित झाले होते, विधानसभेचे अध्यक्ष होते, त्यांनी आपला दौरा जपानचा आहे तो रद्द केला।